तर बीड जिल्ह्यात काही महिन्यांपूर्वी मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण करत त्यांचा खून हा करण्यात आला होता। तर या घटनेला काही महिने उलटल्यानंतरून मध्यंतरी भाजपचे आमदार सुरेश धस यांचा निकटवर्ती असणाऱ्या खोक्यानं सुद्धा एका तरुणाला मारहाण केली। तर त्या धसांच्या कार्यकर्त्याला अटक झालेली आहे। त्यानंतर पाहिलं तर आता बीडमध्ये वाढत्या गुन्हेगारीने तोंडच वर काढले। खरं तर आता वाल्मिक कराडच्या एका निकटवर्तीयाच्या गँगने शिवराज दिवटे नावाच्या एका तरुणाला बेदम मारहाण केली। तर या गँगमध्ये 1-2 नाही तर तब्बल 12 जणांचा समावेश होता। तर मग अशात नेमकं हे प्रकरण काय हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। तर मग आपण सर्वात आधी हे प्रकरण काय होतं हे पाहिलं तर संतोष देशमुख यांच्या हत्येनंतरून बीडमधील परळी तालुक्यात गोट्या गित्ते नावाच्या तरुणाने आणि त्याच्या गँगने आता एका शिवराज दिवटे नावाच्या तरुणाला मारहाण केलेली। तर शिवराज हा लिंबोटा येथील आहे, त्याला परळीतील टाकेवाडी येथे नेण्यात आलं आणि त्याला मारहाण केली। तर शिवराजला जीवे मारण्याचा गोट्या गँगचा कट असल्याची माहितीसुद्धा ही समोर आलेली। तर मग याच प्रकरणाचा व्हिडिओ सध्या पाहिला तर सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय। तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतरून असं दिसतं की पीडित तरुण हा जीवाच्या आकांताने ओरडतोय, त्याला लाठ्याकाठ्यांनी हल्ला करत मारहाण केली जाते। तर या प्रकरणात काहींना अटक करण्यात आलेली आहे। तरी घटना पाहिली तर अखंड हरिनाम सप्ताहाच्या दरम्यान घडलेली। तर मग या सगळ्या प्रकरणानंतरून शनिवारी पाहिलं तर शिवराज दिवटे याने एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला। त्यावेळी तो म्हणाला की आपल्याला लोखंडी रॉडने आणि कत्तीने मारहाण झालेली, तसंच टोळक्यातील काही जण याचा संतोष देशमुख पार्ट 2 करायचा असं सुद्धा म्हणत होते, असं शिवराज यांनी सांगितलं। तर यात पीडित तरुणाने सांगितलं की मी जलालपूर येथे सप्ताहाच्या जेवणासाठी गेलो होतो। जेवणानंतरून तिथे काही भांडण लागलं होतं, तिथे मी भांडण पाहायला उभा होतो। त्यानंतर शिवाजीनगरला मी मित्राला सोडून रिलायन्स पेट्रोल पंपाकडे जात होतो। तरी मारणाऱ्यांना माहिती होतं पेट्रोल पंपाजवळ, तर 5 गाडीवरील पोरांनी रस्ता रोखत मला मारहाण केली व मला रत्नेश्वर डोंगरावर घेऊन गेले। मला मारहाण करताना ते बोलत होते की याला सोडायचं नाही, याचा संतोष देशमुख पार्ट 2 हा करायचा। ते मला मारून टाकत होते, त्यामुळे त्यांना फाशीची शिक्षा ही दिलीच पाहिजे। 2 माणसांनी जर मला मारताना पाहिलं नसतं तर मी जिवंत राहत नव्हतो। लोखंडाची रॉड, कत्ती, लाकूड यांनी मला मारहाण केली। तर माझ्या डोक्यामध्ये बाटली देखील मारण्यात आली, परंतु ती फुटली नाही। तर सर्व आरोपी गांजा प्यायले होते, असं शिवराज यांनी स्वतः सांगितलं। दरम्यान या प्रकरणात पाहिलं तर संभाजीनगर पोलीस ठाण्यात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दरम्यान तेलगाव येथून 4 हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले, तर इतर 3 परळीतून ताब्यात घेतलेले। तर पोलिसांनी इतर 7 जणांना ताब्यात घेतलं असून तर उर्वरित हल्लेखोरांचा पोलीस खोलवर तपास करतात। तर परळी संभाजीनगर पोलीस ठाण्यात समाधानस मुंडे, रोहित मुंडे, आदित्य गित्ते, ऋषिकेश गिरी, प्रशांत कांबळे, सन्मित्र शिंदे, सौमित्र गोरे, रोहन वगळकर, सूरज मुंडे, सुराज्य गीते अशा 10 आरोपींच्या तसेच इतर 10 अनोळखींच्या मुसक्या ह्या आवळलेल्या आहेत। अशातच संबंधित अटक झालेल्यांवर BSF 109, 126(2), 140(3), 118(1), 189(2), 189(4), 190, 191(3) कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दरम्यान परळी तालुक्यातील टोकोडी परिसरात झालेली ही मारहाण तत्कालिक कारणातून ही झालेली आहे। या प्रकरणाला कुठल्याही जातीय रंग देण्याचा प्रयत्न कोणीही करू नये असं आवाहन बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांनी केलेले। तर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून 7 आरोपींना अटक करण्यात आली असून 2 आरोपी अल्पवयीन असल्याची सुद्धा माहिती पोलिसांनी दिली। अशात यात पुढे काय होते हे पाहण्यासारखे। दरम्यान या घटनेवर तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा।